मुंब्रा इथलं रेल्वे रुळावरचं धोकादायक वळण प्रवाशांकरता जीवघेणं ठरतंय। याच वळणावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन लोकल एकाच वेळी आल्या आणि प्रवासी धडकून रुळावर पडले। नेमकं हे धोकादायक वळण कसं आहे हे आमच्या प्रतिनिधींनी समजून घेतलं। कल्याणहून सीएसएमटी कडे तर सीएसएमटी कडून कल्याणकडे जाताना मुंब्रा इथं आल्यावर नेमकं हे धोकादायक वळण कसं आहे हे आमच्या प्रतिनिधींनी लोकलमधून अनुभवलं। या धोकादायक वळणावर दोन लोकल एकत्र आमने सामने आल्या तर अंतर खूपच कमी असल्याचं दिसून आलं। खास करून फुटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव या वळणावर खूपच संकटात असल्याचं दिसून आलंय। या धोकादायक वळणाबाबत अनेकदा प्रवाशांनी रेल्वेकडे पत्र लिहून तक्रारी केलेल्या आहेत, पण याबाबत अद्यापही रेल्वेने त्याची गांभीर्याने दखलच घेतलेली नाही। ठाणे इथं आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि मुंब्रा इथं आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या दोघांनीही हा प्रवास केलेला आहे आणि अनुभवलं की नक्की किती अंतरे किती संकट आणि धोका असतो। अशा प्रकारे दोन गाड्या जर बाजूबाजूने गेल्या तर सगळ्यात आधी अजित, आपण मला सांगाल, काल पण आपण सगळ्या घटनेचं वार्तांकन केलं आणि आपण रोज डोंबिवलीपासून प्रवासही करतो आहोत मुंबईकडे येताना। काय नेमका आज दिसलं जेव्हा या अँगलनी या अनुषंगाने म्हणजे कालची जी घटना घडली त्या अनुषंगाने तुम्ही प्रवास केलात? सुवर्णा, खरं तर गेली 22 वर्ष मी या मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करतोय। या दरम्यान अनेक वेगवेगळे बदल झालेत रेल्वेमध्ये। सुरुवातीला फ्रिक्वेन्सी कमी होत्या, मध्ये वाढवल्या गेल्या, पण तितक्याच प्रमाणात प्रवाशांची संख्या देखील वाढलेली आहे। मुळात कोविड नंतर या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा टाइम टेबल जे आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे। अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यामुळे सकाळी पार्ट टाइम जॉब असेल किंवा कोणत्या कामानिमित्त असेल याची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसली। कालची जी घटना घडली त्याला एक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे मे महिन्याची सुट्टी। मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर बरेच जे चाकरमानी आहेत ते पुन्हा आपल्या घरी आले होते आणि कामाला जायला निघाले होते। कालचा पहिला दिवस त्यांच्या कामाचा होता आणि याकरता सकाळी 8:01 जी ट्रेन सुटली त्या ट्रेननं अनेकांनी आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याकरता किंवा इच्छितस्थळी जाण्याकरता ट्रेन पकडली होती। आम्ही देखील आज तो प्रवास अनुभवलेला आहे। तर ज्यावेळेस कल्याण स्थानकापर्यंत ट्रेन येते तिथे जे लोकांना चढायला फार मिळत नाही। पुढे जर पाहिलं तर डोंबिवलीला अगदी एवढा प्लॅटफॉर्म पूर्ण प्रवाशांनी भरलेला आहे, पण जेव्हा ट्रेन येते तेव्हा प्रत्येक डब्यामध्ये एका दुसरा माणूस चढू शकतो, इतकी गर्दी। ढकलत लोक आतमध्ये जातात। त्यानंतर जे माणसं ज्यांना अत्यंत गरज असते किंवा त्यांची कारणं काय असू शकतात, पण ही सर्वजण जी आहे ती लटकताना दिसली। आजही कालची घटना घडून 24 तास उलटलेली आहेत, ती घटना ताजी आहे असं असूनसुद्धा लोकांनी पुन्हा त्या ट्रेनने लटकून प्रवास केलेला आहे। ज्यावेळेस ही ट्रेन डोंबिवली क्रॉस केली, दिव्यावरून आली, दिव्याला पुन्हा लोक चढली, दिव्याला जो दिशा असते तर विरोधी दिशेने लोक चढली, पण डोंबिवलीला आधीच लोक भरपूर चढल्यामुळे दिव्याच्या लोकांना फार कमी जागा आतमध्ये यायला मिळाली, त्यामुळे परत पुन्हा तिथे लोक लटकलीत। आज हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं की कालचा प्रसंग काय असेल, कशा रीतीनं लोक बाहेर लटकत होती। आणि ज्या वेळेस दोन्ही ट्रेन मुंब्र्याला आल्या, मुंब्रा म्हणजे दिवा बाजूने जेव्हा मुंब्रा स्टेशन सुरू होतं अगदी 50 मीटर अंतरावरती एक शार्प टर्न आहे। काल रेल्वेचे जे RPFचे DIG आहेत हेमंत कुमार, त्यांनी देखील सांगितलं की या शार्प टर्नबाबत त्यांनी देखील वरिष्ठांना अनेक वेळा सांगितलेलं आहे, यावर लवकरच तांत्रिक उपाय काढला जाईल असं आपल्याला सांगण्यात आलं होतं। पण दुर्दैवी काल ही घटना घडली। प्रवासी चढलेले आहेत, प्रवाशांना पुढे जायचं आहे, गर्दी आहे, लोकांचा आतमध्ये आरडाओरडा सुरू आहे, जागा मिळत नाही, सरळ उभे राहा, बॅग काढा, पुढे चला। पण एक गोष्ट याच्यामध्ये स्पष्टपणे सांगायची ती म्हणजे एक गोष्ट सांगितली गेली की जे प्रवासी लटकत होते त्यांच्या बॅगा मागे होत्या आणि त्या बॅगा कुठेतरी अडकले, एकमेकांमध्ये पडले। पण जोपर्यंत म्हणजे आतापर्यंत इतके वर्ष मी प्रवास केलेला आहे, ट्रेननं सकाळच्या पीक आवरला प्रवास करणारे जे चाकरमानी ते कधीच बॅगा मागे लावत नाहीत, ते बॅगा पुढे लावतात। कारण त्यांना एवढी कल्पना आहे की आपण आतमध्ये शिरलो, जर आपल्याला आतमध्ये शिरायला मिळालं नाही, आपण डोरवरती जर आपण लटकलो तर येणारा खांब जो असेल त्या खांबाला आपली बॅग अडकू शकते आणि त्यामुळे दुखापत होऊ शकते किंवा मोठी घटना घडू शकते। ती त्यांना पूर्ण कल्पना असते, त्यामुळे बॅग मागे होती, ती अडकली, प्रवासी पडले। ही तशी जी थेअरी सांगितली रेल्वेने ती कुठे न पटणारी आहे। पण पुन्हा तोच प्रकार झाला ज्यावेळी मुंब्राला गाडी आली। आज गाडीचा स्पीड स्लो होता, पण स्लो असूनसुद्धा ज्यावेळी गाडी मुंब्राच्या दिशेनं आली तेव्हा अगदी 50 मीटर अंतर तो शार्प टर्न, त्या शार्प टर्नला गाडी अक्षरशः उजव्या बाजूला बऱ्यापैकी टिल्ड झाली
म्हणजे विचार करा, जर यामध्ये प्रवासी जास्त असतील, सकाळच्या वेळेस पूर्णपणे कलंडली त्या ठिकाणी, आणि प्रवासी जेव्हा जास्त असतील तेव्हा आतलं प्रेशर जे येते, ट्रेन जेव्हा कलंडते तेव्हा जेव्हा इथले प्रवासी त्यांचं प्रेशर बाहेर फेकलं जातं, आणि ते बाहेर प्रेशर फेकल्यामुळे ते प्रवासी पडले असावेत, असं देखील काल आपण जो जखमींशी बोललो त्यांनी देखील सांगितलेलं की आम्हाला कळलंच नाही झटका लागला आणि काय नेमकं झालं. झटका लागला, आवाज आला आणि नेमकं काय झालं ते आम्हाला कळलं नाही. अजित, मी तुला काही क्षणासाठी थांबवते, तू असाच सोबत राहा. स्नेहा सुद्धा आपल्या सोबत आहे, तुझ्यासारखाच प्रवास तिनं सुद्धा केलेला आहे. स्नेहा, तुमचा काय अनुभव होता काल जी घटना घडली त्याच्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर आज तुम्हाला काय जाणवलं? नक्कीच आपण पाहिलं तर सोमवारी सकाळी 9च्या सुमारामध्ये जी घटना घडलेली आहे, मुंब्रा स्थानका दरम्यान जी घटना घडलेली आहे, टिटवाळा येथून येणारी जी लोकल ट्रेन आहे CSMTच्या दिशेने जात होती, तर त्याच्याच बाजूच्या ट्रॅकवरून CSMTवरून येणारी लोकल ट्रेन आहे ती कर्जतच्या दिशेने जात होती. परंतु दोन्ही लोकल ट्रेनमधील जे प्रवासी होते ते दरवाजामध्ये उभे राहिलेले होते, असं रेल्वे प्रशासनाकडून जी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामध्ये त्यांच्याकडून सांगण्यात येते की त्या प्रवाशांच्या बॅग ज्या होत्या त्या घासल्या गेलेल्या होत्या आणि त्यानंतर एकूण 13 प्रवासी हे रेल्वे रुळांमध्ये पडलेले होते. त्यामध्ये आतापर्यंत 4 प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत, तर उर्वरित 9 प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत. काही वेळापूर्वी देखील रेल्वे प्रशासनाकडून याच दोन्ही पटरी दरम्यानचं जे अंतर आहे त्याचं मोजमाप करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्या रेल्वे रुळांतर्गत जे प्रवासी पडलेले होते त्यांचं काही साहित्य देखील या रेल्वे रुळांमध्ये पडलेलं होतं, ते देखील रेल्वे प्रशासनाकडून गोळा करण्यात आलेलं आहे. ज्यावेळी मोजमाप सुरू होतं त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांच्याकडून हे सांगण्यात आलेले आहे की हे मोजमाप करण्यामागचं कारण म्हणजे तपास जो सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने हे मोजमाप जे आहे ते करण्यात येत आहे. कालपर्यंत या दोन्ही लोकल ट्रेन ज्या आहेत या इथून पास होणाऱ्या ज्या लोकल आहेत मुंब्रा स्थानकावरून वळणादरम्यान या वेगाने धावत होत्या, परंतु आज सकाळपासून या लोकलचा वेग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. कालची दुर्घटना ही भीषण होती, त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून हा जो हे करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर आत्ता देखील ही जी लोकल येताना आपल्याला पाहायला मिळते त्याचा वेग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. कालपर्यंत याच लोकल ट्रेनचा वेग जो होता तो प्रचंड होता आणि त्याच दरम्यान ही जी घटना घडलेली आहे, काही वेळापूर्वी मोजमाप देखील पार पडलेला आहे. कालची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की ज्या नॉन AC ट्रेन आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून पुन्हा असे काही दुर्घटना घडू नये या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात येणार असं सांगण्यात आलेलं आहे. नक्की, धन्यवाद स्नेहा माहिती दिल्याबद्दल. अजित, आपले देखील आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.